तुम्ही बोला, जे काही व्हील असेल ते आम्हाला वाचून दाखवा. शुअर. ऐसे बसा. बरं, विल वाचतो. मी दादासाहेब रामपुरे, पूर्ण शुद्धीत आणि कोणत्याही दबावाशिवाय माझी ही अंतिम इच्छापत्रिका तयार करत आहे. माझ्या निधनानंतर माझ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचं विभाजन खालीलप्रमाणे करण्यात यावं ही माझी अंतिम इच्छा आहे. क्रमांक 1, माझ्या मालकीची रामपुरे इंडस्ट्रीज कंपनी, तिचे सर्व मालकी हक्क, व्यवस्थापन अधिकार, ऑपरेशनल कंट्रोल तसेच कंपनी संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार माझा मुलगा अथर्व रामपुरे याच्याकडे सोपविण्यात येत आहे. माझ्यानंतर कंपनीचा सर्व कारभार त्याने सांभाळावा ही माझी इच्छा आहे. क्रमांक 2, माझ्या अनाथ आश्रमाचे सर्व ट्रस्टशिप राईट्स, व्यवस्थापन अधिकार आणि त्या संस्थेची पूर्ण जबाबदारी माझी सून मीरा अथर्व रामपुरे हिच्याकडे सोपवण्यात येत आहे. तिने हे कार्य प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने पुढे न्यावं ही माझी इच्छा आहे. क्रमांक 3, माझ्या नावावरील सर्व शेअर्स, म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक होल्डिंग्स यापैकी प्रमुख हिस्सा माझी मुलगी अनन्या रामपुरे हिच्या नावावर करण्यात यावा. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत तिची समज चांगली असल्याने ती ही जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळेल असा मला विश्वास आहे. क्रमांक 4, माझी नात वेदा हिच्या पुढील शिक्षणासाठी माझ्या नावावरील सर्व एज्युकेशनल फिक्स डिपॉझिट, एज्युकेशन फंड्स, इन्शुरन्स पॉलिसीज तसेच तिच्या उच्च शिक्षणासाठी राखून ठेवलेली आर्थिक तरतूद तिच्या नावावर करण्यात यावी. वेदाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये ही माझी विशेष इच्छा आहे. ती 18 वर्षाची होईपर्यंत ही जबाबदारी मीरा सांभाळेल. क्रमांक 5, माझी बहीण नर्मदा हिच्या नावावर नाशिक येथील शेती, गावाकडील जमीन तसेच माझ्या वैयक्तिक शेअर्समधील काही हिस्सा करण्यात यावा. मी शब्द दिल्याप्रमाणे माझ्यानंतरही तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. क्रमांक 6, रामपुरेंचा राहता बंगला यावर अथर्व, अनन्या आणि वेदा यांचे संयुक्त कौटुंबिक हक्क राहतील. या मालमत्तेची विक्री संबंधितांच्या संमतीशिवाय करता येणार नाही. क्रमांक 7, वरील सर्व मालमत्ता, शेअर्स, आर्थिक गुंतवणूक, फिक्स डिपॉझिट्स, जमीन जुमला तसेच इतर हक्क यांचे नेमके प्रमाण किती, टक्केवारी आणि तपशील पुढील जोडपत्रांमध्ये स्वतंत्रपणे नमूद करण्यात आलेले आहेत. आणि शेवटचा क्रमांक 8, माझ्या निधनानंतर कुटुंबामध्ये कोणताही वाद किंवा मतभेद निर्माण होऊ नयेत, सर्वांनी एकत्र राहावं आणि एकमेकांची साथ द्यावी हीच माझी अंतिम इच्छा आहे. माया, इथे तर सगळा गेमच उलटा झालाय. मंजिरी मॅडमच्या ते काहीच लागलं नाहीये. तुला खूप काळजी वाटते का तुझ्या मंजिरी मॅडमची? काळजी म्हणजे तुला दिसतं तेवढं सोपं नाही सगळं. आता हे सगळं सगळ्यांसाठी अजून डेंजरस झालेलं आहे. डोकं लाव डोकं. वकील साहेब, हे म्हणजे मला असं वाटतं की हे
हे विल खोटं आहे. कारण दादासाहेबांनी जर का हे असं काही केलं असतं तर तर त्यांनी मला सांगितलं असतं. हेच खरं विल आहे. सर तुम्ही यांना सांगा. हो मॅडम. अहो दादासाहेबांनी आम्हाला कॉल करून हे विल बनवून घेतलंय. त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी सॉरी म्हणजे त्यांचा 2 दिवसांनी मृत्यू होईल असं याची कल्पना सुद्धा आम्हाला नव्हती. पण मॅडम तुम्ही जे बर्वे सरांचे विल वाचले ना ते 6 महिन्या अगोदरचं आहे आणि हे 2 दिवसापूर्वीच आहे. आणि दादासाहेबांनी तसा उल्लेख सुद्धा केलाय पूर्वीचं विल कॅन्सल करा म्हणून. तशा सह्या सुद्धा करून ठेवल्या त्यात. दादासाहेबांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. आता हे काय नवीन बोलतीयस तू? आईसाहेबांच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करण्याचं ते विल दादासाहेब करतील यावर माझा कधी विश्वासच नव्हता. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की दादासाहेब असं करूच शकत नाही. आणि आत्ता मला कळलंय की दादासाहेबांनी असं केलंही नाहीये. हे सगळं तू इतक्या कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतेस? सांगते ना. आईसाहेबांच्या प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष होतं. त्यांचं सत्य मला सगळ्यांसमोर आणायचं होतं म्हणून मी प्रयत्न करत होते. आणि त्याचा शोध घेत असताना मला दादासाहेबांचा मोबाईल सापडला. मी तो मोबाईल चेक केला तेव्हाच मला दादासाहेबांचा मोबाईल सापडला आणि त्यांच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये घाटपांडे वकिलांचा नंबर सापडला. मी लगेच त्या वकिलांना कॉल केला तेव्हा त्यांनीच मला नवीन विलबद्दल सांगितलं. मग मी लगेच त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा त्यांनी मला दादासाहेबांनी तयार करून घेतलेल्या नवीन विलबद्दल सविस्तर माहिती सांगितली. हॅलो, घाटपांडे वकील बोलतात का?